ऐका ना मंडळी, तुम्ही बघितलंय का हो कोंबड्यांना घाबरणारा कुत्रा? तर हा बघा. तर संध्याकाळी तोने मी गेलो होतो फिरायला. म्हटलं फिरायला गेलोच आहे तर येताना काहीतरी घेऊन यायचं, कारण की उद्या होता बुधवार. तर गेले चिकनवाल्याकडे. तर चिकनवाल्याकडे जाऊन ह्याने बघितल्या कोंबड्या. तर कोंबड्यांना बघून एवढा घाबरला की जाऊन खुर्चीच्या खाली लपून बसला. आता येताना तो चाले पण ना, म्हणून मला उचलून घ्यावं यायला लागलं घरी. आता बाकीचे लोक माझ्याकडे बघून हसत होते की बाय, कुत्र्यांना फिरवायला आणतात, उचलून घेऊन फिरत नाही. आता त्यांना कोण सांगणार की आमचं हे कार्टून हरामी आहे ते. रस्त्यावर चलेत ना, जसं जसं घरचा रस्ता जवळ आला तसं असं झालं की कधी घरी जातोय आणि कधी घरी पोचतोय. असं झालं तर मी आयुष्यात त्याला कधी लांब फिरायला घेऊन जाणार नाही. तर घरी आले, तर जायचं होतं आज नाईट ड्युटीला. तर संध्याकाळी आम्ही घरी दोघंच होतो. तर म्हटलं काय जेवण वगैरे काही बनवायचं नाही, इडलीचं पीठ लावलेलं होतं. म्हटलं आज इडल्या बनवायच्या आणि बरोबर सांबार. तर डब्याला पण आज इडली सांबारच येणार होते, कारण की रोज नेऊन काही ना काही कंटाळा आलेला होता. सकाळी नाईटवरनं घरी आले, तर बाईची 2 दिवस झाली तब्येत काही बरी नाही आहे. तर सकाळी मस्तपैकी गरमागरम चहा आणि आपले गावठी घरचे फवे ते मस्तपैकी चहामध्ये टाकले आणि मस्तपैकी चहा वगैरे पियाले. नंतर बनवायचं होतं जेवण. तर काल आणलं होतं चिकन. तर एका साईडला मस्तपैकी हिरव्या वाटपाटला चिकन लाव टाकलं आणि दुसऱ्या साईडला आपल्या भाजक्या वाटपात चिकन लावलं. तर आमचा बाबूने गेलेला होता जत्रेला, तो आज येणार होता, म्हणून त्याच्यासाठी स्पेशल असं मी हे चिकन बनवलं होतं. आणि आपल्यासाठी झणझण असं वेगळं चिकन बनवलेलं होतं. तर त्याला असं ग्रीन चिकन आवडतं, म्हणून त्याच्यासाठी स्पेशल असं ग्रीन चिकन बनवलं. तर दिसायला काय ते असं होतं आणि लागायला पण छान होतं, मस्त लागत होतं. आणि मस्तपैकी वाटपाटलं चिकन बनवलं. आणि येते काहीतरी खेळण्या हाणणारच, गाड्या पाहिजे आपल्याला, गाड्याशिवाय काय आमचं दिवस जात नाही. पण गाड्या कसल्या ना पुढे जात ना मागे येत. तर ते सरळ वगैरे केलं सगळ्या गाड्या वगैरे. आणि संध्याकाळी मस्तपैकी एक कैरी कापली. तर सीझनची पहिलीच कैरी होती, मस्तपैकी कापली. मस्तपैकी तिखट मीठ साखर टाकून मस्तपैकी कैरीची मजा घेतली. नंतर जायचं होतं परत रात्री दुटीला. चला मग बाय बाय, भेटू उद्या.